म्हणून पार्थ पवारांचा त्रागा. काँग्रेसने टीका करतात छगन भुजबळांचा पलटवार. मंत्री महोदय नेमकं काय म्हणाले? बारामतीच्या पोटनिवडणुकीत विनंती करूनही काँग्रेस पक्षाने सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार रिंगणात उतरवल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काहीशी नाराजी व्यक्त होते आहे. या मुद्द्यावरून पार्थ पवार यांनी काँग्रेसविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काँग्रेसने उमेदवार उतरवणे म्हणजे काँग्रेसच्या महाराष्ट्रातील डाऊनफॉलची सुरुवात आहे, असं त्यांनी म्हटलंय. पार्थ पवारांच्या टीकेचा समाचार घेताना काँग्रेसने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. धड भाषणही देता न येणाऱ्या आणि केवळ कुटुंबियांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने काँग्रेसच्या डाऊनफॉलवर बोलणं म्हणजे अतिशयोक्ती आहे, अशा शब्दात काँग्रेसने पार्थ पवारांची खिल्ली उडवली आहे. आता राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी काँग्रेसवर पलटवार केला आहे. छगन भुजबळ यांनी म्हटले की अजितदादा 15 वर्ष काँग्रेससोबत सरकारमध्ये होते. अजितदादांनी विलासराव देशमुख, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे या सगळ्यांसोबत काम केलेलं आहे. मात्र असं असूनही काँग्रेसने जे केलंय त्यामुळे पार्थ पवारांचा हा त्रागा आहे. काँग्रेसने विचार करायला हवा होता, असं म्हणत त्यांनी काँग्रेसवर पलटवार केला आहे. मला सुद्धा त्यांनी जो उमेदवार दिला, मला सुद्धा स्वतः आश्चर्य वाटतं. कारण एक तर तशी ती महाविकास आघाडी, ती जागा ही पवार साहेबांचीच होती आणि त्यांनीच मुळात जे आहे अगोदरच तिथून जाहीर झालं की आम्ही उभं राहणार नाही. त्यामुळे काँग्रेसने तिथे उभं राहावं का, ज्याच्याबद्दल जे चर्चा होऊ शकते. आणि मग त्यांना भेटण्यामध्ये किंवा त्यांच्याशी संपर्क साधण्यामध्ये उशीर झाला, आणखीन काय झालं, कशामुळे हे सगळं त्यांनी फॉर्म भरला. पण एवढं सगळ्यांनी जर जे आहे सांगितलं की नाही, बिनविरोध यायला दिलं पाहिजे, कारण या निवडणुकीला एका अतिशय दुर्दैवी दुर्घटनेची पार्श्वभूमी आहे, त्यामुळे दिला नाही ना त्यांनी. आता अशा वेळेस का झालं आता बघू, अजून आम्ही त्यांच्याशी चर्चा करू, सांगू. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नाशिक.